माझ्या सर्व अभ्यासप्रिय, कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांना जय श्रीराम. विद्यार्थ्यांनो, मी शारदा माता. रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी तुमच्याकडेच पाहत असते. तुमच्यातले विविध गुणदोषांकडे माझे लक्ष असते. खूप विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत, पण काही विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्वच नाही. असे विद्यार्थी वर्गात गोंधळ करतात, मैदानावर कसेही वागतात, शालेय पोषण आहारातली खिचडी सांडतात. त्यांना शाळेतील शिक्षक वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत. असे का माहीत आहे तुम्हाला? हे विद्यार्थी आपले मित्रमैत्रिणी कसेही वागतात ना, मग आपणही त्यांचे पाहून कसेही वागू असे मनाशी ठरवतात. मी सगळं बघत असते बरं का. तुमच्या शिक्षकांसारखी मीही चिंतित असते. वाईट वागणे, शिक्षकांना उद्धटसारखे बोलणे, एकमेकांच्या वडिलांच्या नावाने चिडवणे, बेंचवर पाय देणे, वह्याची पाने कसेही फाडणे, वॉचमन मामांशी खोटे बोलून गेट बाहेर जाणे, अशा काही गोष्टींना तुम्ही दुसऱ्यांचे बघून बघून वागता, असंच करता. तुमच्या मनात नसतानाही तुम्हाला दुसऱ्यांचे असे वाईट अनुकरण करावे वाटते. आपले असे वागणे योग्य आहे का? एकदा मनाशी विचार करा. चांगले वागा, सत्संग वाढवा. जे विद्यार्थी चांगले आहेत त्यांच्याकडे बघा. तुम्हाला तुमचे क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, सर्व विषय शिक्षक खूप छान मार्गदर्शन करतात. त्यांचे ऐका. रोज तुमच्यातील काही विद्यार्थी खूप लवकर येतात. पाढे, स्पेलिंग असे पाठांतर एकमेकांचे घ्या. जो विद्यार्थी अभ्यासात किंवा इतर बाबतीत कमी आहे त्यांचा आत्मविश्वास वाढवा. जे विद्यार्थी शाळेची फी, पुस्तक, गणवेश, वह्या घेऊ शकत नाहीत त्यांना मदत करा. म्हणतात ना, सबका साथ सबका विकास. मी रोज बघते इथले मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्वजण शालेय शिस्त तसेच विद्यार्थ्यांना काहीही कमी पडू नये यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या मनातल्या या भावनांना मी खूप पसंत करते आणि त्यांच्यावर मी खूप प्रसन्न असते. दिवसभर मी चपराशी मामांकडे पण बघत असते. इतके प्रामाणिकपणे ते कष्ट करतात, त्यांचे माझ्या मनात कौतुक आहे बरं का. सध्या शाळेचे बांधकाम चालू आहे. तुम्ही सर्वजण खूप अडचण सहन करत आहात, पण मनात तुमच्या खूप आनंद दिसतो, हो ना? जे बांधकाम चालू आहे ना, त्या माणसांना तर तुम्ही कुटुंबातील सदस्यांसारखे सामावून घेतले. मला खूप हर्ष होतो जेव्हा मी हे सगळं रोज बघत असते. बाळांनो, मी एवढंच म्हणेन की आपण फार नशीबवान आहोत की आपण भारतात राहतो. मातृभूमीवर, आईवडिलांवर व शाळेच्या शिक्षकांवर खूप प्रेम करा. त्यांचा आदर करा. त्यांना कधीही फसवू नका. ताण घेऊ नका, ताण देऊ नका. तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद. तुमचीच शारदा देवी.